बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात सुपरफास्ट 100च्या माध्यमातून। मुस्लिमांच्या बाजूने असल्याचं दाखवणाऱ्या काँग्रेसने आपला अध्यक्ष कधीच मुस्लिम का बनवला नाही? पक्षातील 50% जागा त्यांनी मुस्लिमांसाठी का राखीव ठेवल्या नाहीत असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला। काँग्रेसचं मुस्लिम प्रेम बेगडी असल्याचा आरोप नरेंद्र मोदींकडून करण्यात आला। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मुंबईतील दादर इथल्या चैत्यभूमीवर अभिवादन सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण रोखल्याची चर्चा आहे। राजशिष्टाचारानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण नियोजित होतं, तसं त्यांचं भाषणही तयार होतं, पण ऐनवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाषण करण्यापासून रोखण्यात आल्याचं बोललं जात आहे। फुले चित्रपटाचा वाद देवेंद्र फडणवीस का मिटवत नाहीत? हा नवीन वाद पेटवायचा आहे का असा सवाल खासदार संजय राऊतांनी केलाय। इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोपही राऊतांनी केला। दलित, मराठा, ओबीसी देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात जाऊ शकत नाहीत, परंतु संजय राऊत यांच्या मनातील हा जातीवाद आहे, त्यामुळेच राऊत अशा पद्धतीची भाषा करतात असं प्रत्युत्तर चंद्रकांत पाटलांनी दिले। विरोधकांची प्रशंसा केल्याने वाईट वाटायचं कारण नाही। रोहित पवार यांचं जितकं वय आहे तितका माझा अनुभव आहे असं म्हणत खासदार अशोक चव्हाणांनी रोहित पवारांवर निशाणा साधला। रोहित पवार इंग्लिश मीडियम मध्ये शिकलेला आणि सोन्याचा चमचा जन्माला घेऊन आलेला मुलगा आहे, त्याला जिल्हा परिषदेच्या शाळेचं काय करणार असा खोचक टोला गुलाबराव पाटलांनी लगावला। रोहित पवार अपूर्ण बुद्धीचा माणूस आहे, त्याने आधी पूर्ण भाषण तपासून घ्यावं असा हल्लाबोलही पाटलांनी केला। मंगळवारी कॅबिनेट असेल तरच मुंबईत जाणार, मात्र मला आज मुंबईत येण्यासाठी कोणताही निरोप दिला नव्हता असं म्हणत भरत गोगावलेंनी मुंबईत येण्याच्या निरोपावरून स्पष्टीकरण दिले। एका रिंगमध्ये फडणवीस साहेब माझा फोन उचलतात असा अजब दावा माजी आमदार राम सातपुते यांनी केलाय। आम्ही भाजपचे कार्यकर्ते आहोत, कुणाच्या बापाला घाबरत नाही असं वक्तव्यही राम सातपुतेंनी केलंय। रायगडमधील महायुतीतील वाद आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर येणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली, कारण एका कार्यक्रमात बोलताना भरत गोगावलेंनी निवडणुकीतील राजकीय घडामोडींचा उल्लेख केलाय। बऱ्याच लोकांनी विरोध केला, पण मला कोणी हरवू शकलं नाही असं म्हणत नाव न घेता गोगावलेंनी तटकरेंवर आरोप केला असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। जे पाकिस्तानात कधी घडणार नाही ते माझ्या बाबतीत घडलं। 2009 साली आमदार म्हणून निवडून आलो आणि खुनाचा गुन्हा दाखल झाला, तेव्हापासून बारामतीकरांशी संघर्ष सुरू आहे अशी जुनी आठवण ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी सांगितली। खासदार प्रणिती शिंदेंनी राज्य सरकारवर निशाणा साधला। सगळीकडे हिटलरशाही सुरू आहे, राज्य आज दिवाळखोर झालंय, त्यांच्याकडे लक्ष केंद्रित न करता विषय वळवण्याचं काम सुरू आहे अशी टीका प्रणिती शिंदेंनी केली। राजू शेट्टींची एका नेत्याने पुन्हा साथ सोडली। युवा प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी स्वाभिमानीला चिठ्ठी दिली आहे, सोडचिठ्ठी दिली आहे। डिक्कर यांनी छत्रपती संभाजीराजेंची साथ धरली असून त्यांची स्वराज्य पक्ष किसान आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। उबाटाच्या रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी अखेर अजित पवार गटात पक्षप्रवेश केलाय। सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करण्यात आला। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्याला राज्यमंत्री योगेश कदम यांनी हजेरी लावली। मेळाव्याच्या समारोप कार्यक्रमात योगेश कदम यांनी शिक्षकांच्या समस्या सोडवून सरकार तुमच्या पाठीशी आहे असं सांगितलं। बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची मला ऑफर होती असा दावा केलाय। बोगस एन्काउंटरसाठी 5 कोटी, 10 कोटी आणि 50 कोटींची ऑफर दिली जाते असा दावा देखील कासलेंनी केलाय। पीएनबी घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियममधून अटक करण्यात आली आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। भारताच्या विनंतीवरून चोक्सीला अटक करण्यात आली। अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे। मुंबईच्या वरळी येथील वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअप नंबरवरून धमकी देण्यात आली आहे।
बॉम्बनं सलमानची गाडी उडवण्याची धमकी देण्यात आल्यानं त्याच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली। जालन्यात एका किराणा दुकानात घुसत एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली। 5 ते 6 जणांच्या टोळक्यानं तोंडाला रुमाल बांधून ही मारहाण केली। ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। पुण्यातील धायरी भागात सोसायटीच्या पार्किंगमध्ये ठेवलेल्या फर्निचरच्या वादावरून जोरदार हाणामारी झाली। यात महिलेलाही मारहाण करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केलाय। नाशिकमध्ये डीजेच्या आवाजाने तरुणाचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांना मिळाली होती। याचं खरं कारण आता समोर आलंय। मागील 4 वर्षापासून तो गंभीर आजाराने त्रस्त असल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली। नागपुरात चारित्र्याच्या संशयातून डॉक्टर पत्नीची डॉक्टर पतीकडून हत्या करण्यात आली आहे। घटनेच्या वेळी पतीने पत्नीचे हातपाय बांधले, त्याच्यानंतर पतीच्या भावाने पत्नीच्या डोक्यात रॉड मारला। या प्रकरणी पोलिसांनी दोघांनाही अटक केली। बीडच्या आष्टी मतदारसंघात बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं 3 कट्टर विरोधक एकत्र आले। यावेळी भाजप आमदार सुरेश धस, बाळासाहेब आजबे आणि भीमराव धोंडे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले। भोरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मोहन कांबळेंच्या सजलेल्या वाहनाने लक्ष वेधलं। या खास सजावटीत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबतच इतर थोर महापुरुषांची चित्रे लावली आहेत। येवल्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्त माजी मंत्री छगन भुजबळ यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ उपस्थित होते। जळगावात बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त युवकांनी मोटरसायकल रॅली काढली। बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच अनुयायींची गर्दी पाहायला मिळाली। पुण्यात मोठ्या उत्साहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली। या निमित्तानं भव्य एकता मिसळ महोत्सवाचं आयोजन पुणे स्टेशन परिसरात करण्यात आलंय। यात तब्बल 10 किलोची मिसळ तयार करण्यात आली आहे। महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं त्यांना सामूहिक बुद्धवंदना देण्यात आली। यावेळी शहरातील पुतळ्याजवळ खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधींनी आंबेडकरांना मानवंदना दिली। जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी त्यांनी संविधानाबाबत प्रबोधनही केलं। वाशिममध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। यावेळी आंबेडकरांचा पुतळा असलेल्या परिसरात विद्युत रोषणाईनं उजळून गेलं। चंद्रपुरातही आंबेडकर जयंतीचा उत्साह पाहायला मिळालाय। बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी एकच गर्दी पाहायला मिळाली। भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त यवतमाळमध्ये मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीत तरुणांनी हाताला निळे झेंडे घेत मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शवला। सांगलीमध्ये आंबेडकर जयंती दणक्यात साजरी करण्यात आली। यावेळी दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। आंबेडकर जयंतीनिमित्त मालेगावात काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मंत्री दादा भुसे सहभागी झाले होते। यावेळी त्यांनी 3 पावलीवर ठेका देखील धरला। सोलापुरात बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त अक्कलकोट शहरातील तरुणांनी 18,000 पाण्याच्या बाटल्यांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य रेखाचित्र साकारलं। चिपळूण तालुक्यातील रामपूर गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या मिरवणुकीत भीम अनुयायांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। पुण्यात सामाजिक न्याय राज्य न्यायमंत्री माधुरी मिसाळ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केले। यावेळी त्यांनी सर्वांना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या। जळगावचे चित्रकार सुनील दाभाडे यांनी 10 रुपयाच्या नोटवर कलर पेन्सिलच्या सहाय्याने बाबासाहेबांचं चित्र रेखाटलं। नॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सुनील दाभाडे यांच्या सुरेख चित्राची नोंद झाली आहे।
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी भुसावळमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं। बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला। सोलापुरात हजारो अनुयायांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं। भीम अनुयायांनी डॉक्टर आंबेडकरांच्या नावाच्या घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला। आंबेडकर जयंतीनिमित्त अमरावतीच्या इरविन चौकात पुतळ्याला अभिवादन करण्यात हजारो आंबेडकर अनुयायी आणि आंबेडकर जयंती साजरी केली। यावेळी रिपाईचे नेते राजेंद्र गवई यांच्या वतीने 134 किलोचा केक कापण्यात आला। हिंगोलीच्या आखाडा बाळापूर येथील 9वीत शिकणाऱ्या शिवार्थ दारवेकरने बाबासाहेबांना अनोखं अभिवादन केले। विद्यार्थ्याने भाकरीवर बाबासाहेबांचं चित्र साकारले। सातारा शहरातील गांधी मैदानावर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 3 दिवसीय जय भीम फेस्टिवलचं आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाला खासदार उदयनराजे भोसलेंनी उपस्थिती लावली। नागपुरातील संविधान चौकात आंबेडकर जयंतीनिमित्तानं भीम अनुयायांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। यावेळी सुगम संगीत आणि भीम गीताच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। जळगावच्या रेल्वे स्थानकाबाहेरील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ भीम अनुयायांनी गर्दी केली। बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला। बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त अकोल्यात आतिषबाजी करण्यात आली। आतिषबाजीने आकाशातील रंगीत फटाक्यांच्या प्रकाशाने वातावरण आनंदमय झालं। वारकऱ्यांच्या सावळ्या विठुरायाचं मंदिर आता 7 समुद्रापार लंडनमध्ये उभारलं जाणार आहे। विठ्ठलाच्या पादुका 65 दिवसांचा 22 देशांमध्ये प्रवास करत एका विशेष कारने लंडनमध्ये जाऊन पोहोचणार आहेत। जळगावच्या चोपडा तालुक्यातील चौगाव गावात पाण्याची नासाडी होतीये। ग्रामपंचायतीमध्ये वारंवार तक्रार करूनही ग्रामपंचायत दुर्लक्ष करताना दिसतेय। चेंबरचं काम अपूर्ण असल्याने त्यातूनच पाण्याची गळती होत असल्याचं समजतं। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात भीषण पाणी टंचाई जाणवतेय। उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्याअभावी फळबागांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। यावेळी झाडांवर कुऱ्हाड चालवताना शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले। बीड जिल्ह्यात गावोगावी यात्रोत्सव सुरू आहे। यावेळी भाजप आमदार सुरेश धस यांचा रांगडा अंदाज पुन्हा पाहायला मिळाला। भैरवनाथाच्या पालखी सोहळ्यात सुरेश धसांनी ढोल वाजवण्याचा आनंद लुटत लेझिमवर ठेका धरला। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे काल एका मातेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाला। या घटनेला 24 तास होत नाही तोच आज दुसऱ्या दिवशी एका महिलेचा मृत्यू झाला। सिझेरियन नंतर मुलाला जन्म दिल्यानंतर महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। या घटनेमुळे पुन्हा रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील दर्शन मंडप उभारणीच्या कामाला जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या हस्ते सुरुवात झाली। खास चंद्रपूरवरून आणलेल्या सागवानी लाकडापासून मंडपाचे खांब तयार करण्यात आले। याचबरोबर वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, लगेच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात सलग सुट्ट्यांमुळे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली। यावेळी भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मंदिर आवारात मंडप उभारण्यात आला। आमदार दीपक केसरकरांनी कारला एकविरा देवीचं दर्शन घेतलं। केसरकरांकडून एकविरा देवीला साडी चोळीची ओटी अर्पण करण्यात आली। जुन्नर तालुक्याला टोमॅटो पिकाचा हब अशी ओळख आहे। मात्र या भागात वादळी वाऱ्यामुळे पडलेल्या गारांसह अवकाळी पावसामुळे टोमॅटो पिकाचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय। भुसावळ बस आगाराला प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन 5 बसेस मिळाल्यात। वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते बसेसचं लोकार्पण करण्यात आलं। परिवहन मंत्री यांना सर्व गोष्टींची जाण असल्याने लवकरच एसटी कर्मचाऱ्यांचे पगार होतील अशी माहिती यावेळी सावकारेंनी दिली।
सांगलीच्या कृष्णा नदीत पोहायला गेलेल्या जलतरणपटूवर मगरीचा हल्ला केला। मर्षद जाधव या मगरीच्या तावडीतून सुटका करून घेतली, मात्र मगरीच्या हल्ल्यात त्याच्या पायाला दुखापत झाली। नंदुरबारच्या नवापूर मधील आश्रमशाळेत मधमाशांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केलाय। मधमाशांच्या हल्ल्यात 13 विद्यार्थी जखमी झालेत। विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। सांगलीच्या कुरळपमध्ये आंतरराष्ट्रीय कुस्तीचा थरार पाहायला मिळाला। भारताच्या गौरव मडवाडा पैलवानानं इराणच्या आमिर मोहम्मद या पैलवानाला चितपट केलंय। यावेळी कुस्ती पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। जळगावच्या तोंडापूरमधील अंबिका भवानी गडावर यात्रा महोत्सव निमित्त भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते। यात्रेतील मशालसह सोंगाड्याच्या मिरवणुकीत शेकडो वर्षाची परंपरा आहे। अहिल्यानगरच्या राहता शहरात वीरभद्र महाराजांची यात्रा भक्तिमय वातावरणात पार पडली। यात्रेत अनेक दशकांपासून बगाडाला लटकून नवस्फूर्ती करण्याची अनोखी परंपरा जपली जाते। शहापूर ते आवरे हा 500 मीटरचा कॉन्क्रीट रस्ता एका महिन्यापूर्वी बनवण्यात आला होता, मात्र ठेकेदारानं निकृष्ट काम केल्यानं महिनाभरातच या रस्त्याची दुरावस्था झाली आहे। त्यामुळे आदिवासी तरुणानं लहान मुलांसह रस्त्यावर पडलेली खडी आणि गिरीटच साफ केलाय। बीड शहराला पुढील 15 दिवस कमी दाबाने आणि उशिरा पाणी पुरवठा होणार आहे। पालिका प्रशासनाकडून लिकेज दुरुस्तीचं काम करण्यात येणार असून त्यामुळे रहिवाशांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। चिपळूणजवळ मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या कळंबस्ते येथील ब्रिटिशकालीन जुन्या दगडी पुलाचं तोडकाम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। मात्र याच परिसरातील गणपती विसर्जन घाटाकडे जाणारा मुख्य रस्ता अद्याप बंद अवस्थेत आहे। त्यामुळे स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली।